तर तुम्हाला मी हे सगळं सांगितलेलं आहे। आपल्या ज्या सार्वजनिक जागेमध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाच्या संदर्भात आज या ठिकाणी संपूर्ण साळवे भावकीची ही तातडीची मीटिंग बोलवलेली आहे। त्यामध्ये आमच्या भगिनी महिला वर्ग यांनी आवर्जून इथे उपस्थिती दाखवलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच आमचे युवक आणि जे काही वरिष्ठ आहेत, आमच्या अध्यक्ष सागर साळवे समितीचे, मागासवर्गीय समिती, संरक्षण मार्गदर्शक समिती कळमनुर यांच्या समवेत आम्ही या अतिक्रमणाच्या विरोधात एक लढा देत आहोत आणि तो लढा आपण यशस्वी करणार आहोत। हा लढा सगळा कायदेशीर मार्गाने आणि सुसंस्कृतपणाने आपण पुढे नेणार आहोत। कारण साळवे भावकी यांची संस्कृती सुसंस्कृतपणा हा पूर्वीपासून जोडलेला आहे आणि तोच आपण या लढ्याचा प्रमुख मार्ग असणार आहे। आपण न्यायिक मार्गाने या प्रशासनाकडे, तसेच भविष्यात जर गरज पडली तर आणखी दावा दाखल करून न्यायालयाकडे आपण हे प्रकरण सोपवून देऊ आणि येणाऱ्या 20 तारखेला, ही जी 20 तारीख आहे 20 फेब्रुवारी, त्यावेळी आता हे निवेदन तयार आहे। या निवेदनामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत। त्या निवेदनांमध्ये की 20 तारखेला आम्हाला परमिशन द्या संपूर्ण साळवे भावकीला हे अतिक्रमणाच्या विरोधात उपोषण करण्याची, आणि मला आशा आहे की माननीय तहसीलदार साहेब हे आपल्याला परमिशन देतील आणि आपण तिथे 20 तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजता एक दिवसीय उपोषण करून तहसीलदार साहेबांना ज्या काय आपल्या म्हणण्या आहेत साळवे भावकीच्या अतिक्रमणाच्या संदर्भात, आपल्या सार्वजनिक झालेल्या अतिक्रमणावर त्या संदर्भात त्या संपूर्ण निवेदन देऊन साहेबांना तसं आपण सगळं भेटून पूर्ण माहिती देऊ। आणि त्या उपरही याच्यानंतरही तहसीलदार साहेब किंवा प्रशासनाने आमचं म्हणणं ग्राह्य धरलं नाही किंवा आम्हाला न्याय दिला नाही, त्याच्यानंतर पुन्हा एकदा जशी आता मीटिंग झाली त्याचप्रमाणे साळवे भावकीची मीटिंग घेऊन आम्ही हा लढा सुरू करणार आहोत आणि त्यानंतर उपोषण हे आमरण उपोषण होईल एवढीच मी बाई साळवे भावकीला देत आहे। साळवे भावकीची जशी सर्वांशी चर्चा करून आणि सर्वांची संमती घेऊन हे पुढील कार्यवाही होईल याबद्दल शंका नाही। गेल्या काही दिवसामध्ये, म्हणजे गेल्या मला वाटतं एक 7 ते 8 दिवसामध्ये ह्याच अंतर्गत जे अतिक्रमण झाले त्याच्यामुळे काही लोकांनी माझ्या विरोधात मला अपमानित करून माझा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल केला आणि तो व्हिडिओ व्हायरल होताना माझी बाजू मी मांडली असताना मी त्यांना विचारलं माझ्या व्हिडिओमधून की सदरची बाब मी कोणाचा अपमान केला नाही आणि ती माझी संस्कृती नाही, साळवे भावकीची संस्कृती नाही की एखाद्याचा अपमान करणं किंवा कोणाला वाईट बोलणं। तर मी बोललेलो नसताना तर कुठल्या पद्धतीने माझ्या विरोधात हे आंदोलन केलेलं आहे याची मला माहिती द्यावी आणि मी कोणत्या व्हिडिओमध्ये किंवा कोणत्या चॅनलवर मी संबोधन केलं याची मला माहिती द्यावी अशी विनंतीपूर्वक जे माझ्या भगिनी माझ्याबद्दल जे बोलल्या होत्या, तोंडाला काळं फासेल किंवा चप्पलने मारेल असे जे संभाषण केलं होतं त्याला मी ॲक्च्युली माणूस म्हणून खरोखर घायल झालो। माझं काम समाजकार्याचं आहे, मी समाजकार्य करीत राहील। असे जे कोणी बोलतील, तोंडाला काळं फासेल किंवा चप्पल मारेल, त्यांना घाबरून मी माझं आयुष्यातलं जे जेवढे जीवन आहे, माझं जेवढं आयुष्य आहे तोपर्यंत सर्व या साळवे भावकीसाठी, या समाजकार्यासाठी वाहून घेईल आणि उलट हे जे संभाषण केलं याच्यानंतर माझा अपमान झाला असं तर मला वाटतंच आहे, मला दुःखी झालो असंही माझ्या मनाला दुःखही झालेलं आहे। परंतु मी माझं काम समाजकार्याचं हे सोडणार नाही। हे जलद गतीने इथून पुढे मोठ्या उत्साहात आणि मोठ्या ताकदीने आपल्या सर्वांना सोबत घेऊन मी हे करणार आहे आणि त्या संदर्भात मी कायदेशीर मार्ग अवलंबणार। मी माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना सांगितलं होतं की आपण जे मी बोललोय त्याची पूर्तता करा, त्याची माहिती द्या, माझा व्हिडिओ दाखवा किंवा याचा पुरावा दाखवा। तुम्ही निष्कारण जी माझी बदनामी संपूर्ण व्हिडिओला, फेसबुकला, इंस्टाग्रामला सगळीकडे जे केली तर माझी बदनामी झाली, तर त्याबद्दल मला पुरावा द्या, पण अद्याप मला पुरावा दिलेला नाही। म्हणून मी जे काही माझ्या विरोधात बोलले होते त्यांची नावं आपल्याला वाचून दाखवतो। त्यांची नावं आहे पंकज भाऊराव सरवदे, मंचर मुळेवाडी रोड, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे; शिवाजी नामदेव राजगुरू, इंद्रनगर, शिवाळवाडी, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे; सौ संगीता संदीप मिरगे, राहणार वळकी, मौजवस्ती, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे;
श्री सागर लहानू पवार, राहणार गणेश नगर, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, या सर्वांना मी 1 कोटीच्या मानहानीची नोटीस पाठवलेली आहे माझ्या वकिलामार्फत। या सर्वांना मी 1 कोटीची मानहानीची नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांना विचारणा केलेली आहे त्याच्यामध्ये जे काय कायदेशीर। त्यांना नोटीस पाठवलेली आहे। मला अद्याप त्यांचं काही उत्तर आलं नाही। जर त्यांचं उत्तर काही आलं नाही तर मी कोर्टात मानहानीचा दावा त्यांच्या विरोधात, हे जे 4 मी तुम्हाला नावं वाचून दाखवली, त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा मी दाखल करणार आहे। त्याबरोबरच मला जो काही त्रास झाला किंवा माझ्या जीवाला जो धोका निर्माण झालेला आहे, चुकीच्या वक्तव्य करून लोकांकडे माहिती देऊन की आनंद साळवेने अमुक केलं तर चुकीची माहिती, अक्षरशः लोकांच्या मनाला ती लागलेली माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील बातमी पसरवून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंचर पोलीस स्टेशन यांना सुद्धा मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माझं एक निवेदन आणि फिर्याद दिलेली आहे। मला आशा आहे मला न्याय मिळेल, कायदेशीर न्याय मिळेल आणि जे काही कोणी बोललं असेल तर त्यांच्या ही मनाला माहिती आहे की आपण जे वक्तव्य केलं, एखाद्या माणसाची बदनामी केली, त्याचे परिणाम काय होतात। मी संपूर्ण विशेष करून आंबेगाव तालुक्यातील माझ्या समाज बांधवांना विनंती करेन की चुकीचं पायंडा चुकीला पाडून अशा वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करून मीडियाला घेऊन अशी बदनामीकारक जे वक्तव्य केली जातात त्याचा वेळेस आपण निषेध करायला पाहिजे। कारण आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे। आपण जर वेळेवर निषेध केला तर कुठेतरी यांना आळा बसेल आणि यांची पुढील कुणाच्या निरापराध माणसाला किंवा काही गोष्टी न करता त्या माणसाला बोलणं किंवा त्याचा अपमान करणं हे टाळतील आणि अशी अपेक्षा मी संपूर्ण आपल्या भावकीकडून करतो। तशीच ती अपेक्षा मी समाज बांधवांकडून करतो की आपण जर वेळेस ही दखल घेतली नाही, आपला कोणी अपमान करतो, आपण काही न बोलता आपली बदनामी करतो, त्या बदनामीला आपण आपल्या कायदेशीर रूपात बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे त्या हक्काला अनुसरून आपण त्याला उत्तर दिले पाहिजे। एवढंच मी या प्रसंगी सांगतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। जय भीम। या ठिकाणी समस्त साळवे भावकी आणि आमच्या ज्या भगिनी आहेत महिला आणि माझे पुतणे आहेत यांची आज या ठिकाणी मीटिंग झालेली आहे। त्या संदर्भात आपण इथे आलात। काही दिवसापूर्वी ज्या काही अतिक्रमणाच्या घटना घडल्या किंवा अतिक्रमण झालेल्या जागेवर त्या संदर्भात आमचा विचारविनिमय झालेला आहे। त्या संदर्भात 20 फेब्रुवारीला तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला आम्ही 1 दिवसीय उपोषण समस्त साळवे भावकी करणार आहोत। तसं निवेदन उद्या सोमवारी तहसीलदार साहेबांच्या कार्यालयात पोहोचेल आणि त्या निवेदनानंतरच तहसीलदार साहेबांकडे आम्ही परवानगी मागितलेली आहे की आम्हाला 1 दिवसीय उपोषण करण्याची परवानगी द्या। त्यानंतर आम्ही 1 दिवसीय या अतिक्रमणाच्या विरोधात उपोषण करणार आहोत आणि त्याच्यानंतर जी काही कायदेशीर लढाई आहे ती सुद्धा पुन्हा एकदा आम्ही या अतिक्रमणाच्या विरोधात लढणार आहोत। तर माझे सगळे भावकी, माझ्या या भगिनी, हे माझे पुतणे, हे सगळे आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रित आम्ही हा लढा देणार आहोत। मी उज्ज्वला साळवे, जय भीम। मी एवढं सांगू इच्छित आहे की इथं माझ्या आनंद नाना यांना ज्या भगिनीनं सांगितलं आहे का मी चपलीने मारीन आणि तोंडाला काळा वगैरे फासेन, तर तोंडाला काळा फासणं आणि चपलीने मारायचं ह्या गोष्टीची तुम्ही शहानिशा केली होती का? इथं जे काय चाललंय आणि काय नाही चाललंय तुम्ही इथं येऊन बघितलं होतं का? नव्हतं बघितलं। मग तुम्ही चप्पल मारायची आणि तोंडाला काळा फासण्याची ही कारण काय आहे तुमच्यावालं? तर तुमच्याकडे हा कुठला अधिकार आहे की तुम्ही ह्या अधिकाराच्या जोरावर बोलतायत म्हणून? तुमचा संबंध काय आहे साळव्या परिवारामध्ये बोलायचा? साळव्या परिवारमध्ये बोलायचा हा तुमचा काही अधिकार नाहीये आणि जरी तुमचं काय वाटलं की तुम्हाला इथलचा अधिकार आहे तर त्या अधिकाराबद्दल तुम्ही येऊन आम्हाला सांगा आणि इथलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या शहानिशा करून मग तुम्ही आम्हाला बोलू शकता। जय भीम।
तुम्ही जे वागल्यात जे बोलल्यात ते चुकीचं आहे। इथं आमचा लढा आमच्या जमिनीसाठी आहे, आमच्या मुलांच्या हक्कासाठी आहे। आनंद साळवे जे करतात ते काय करतात काय नाही करतात तुम्ही येऊन स्वतः बघा। जर ते चुकीचे असेल तर आम्ही तुमची माफी मागू, आणि जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्ही येऊन आनंद साळवेंची माफी मागावी, एवढीच विनंती आहे। जय भीम। आनंद नाना साळवे यांच्याबद्दल कुणी जर वाईट बोलत असेल तर आम्ही ते काय खपून घेणार नाही, आणि ते जे काय करतात कायदेशीर कारवाई त्या पाठीमागे आम्ही उभे, सगळ्या महिला भगिनी उभे आहेत। बंधू, आमचा हा लढा अतिक्रमणाविषयी आहे, आणि ह्या अतिक्रमणाविषयी नानांनी जे आमचा लढा चालू ठेवलेला आहे त्या लढ्यासाठी आमची संपूर्ण भावकी जवळजवळ 50 कुटुंब आमची त्यांच्या पाठीशी उभे आहेत। कुणी एका व्यक्तीसाठी जर कुठे तालुक्यातले इतर लोक येऊन बाहेरगावची येऊन काहीतरी तिथे मध्यस्थी करत असतील आणि नको ते वावगं बोलत असतील, ते खरंच आमचे साळवी भावकी आणि आमचं कुटुंब सहन करणार नाही। आता झालं ते पुष्कळ झालेलं आहे, इथून पुढे जर असं आमच्या कानावरती आलं तर त्यांच्या गावात जाऊन त्यांची आमची योग्य ती आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू, हे मी इथे ग्वाही देतो। जय भीम, जय शिवराय। आमचे नाना आनंद साळवे यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधानं केली आहेत ज्या 4 लोकांनी, त्यांचा मी जाहीर माझ्या कुटुंबातर्फे साळवे भावकीतर्फे जाहीर निषेध करतो। जय भीम। आनंद साळवे यांनी जो कळंब भावकीचा जो अतिक्रमण झालेला जो लढा चालू केलेला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे। आमच्या भावकीच्या संबंधामध्ये जे कोणी बोललेले आहेत, नानांची जे त्यांनी बदनामी चालू केलेली आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे। आणि मी त्यांना एक सांगू इच्छितो की आनंद नाना हे काय स्वार्थासाठी या स्वतःसाठी लढत नाहीये, ते पूर्ण साळवी भावकीसाठी लढत आहेत। आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या भावकीतल्या सर्व तरुणांसाठी त्यांचा काहीतरी फायदा व्हावा। सध्या नोकरी नाहीये लोकांना, पोरं बेरोजगार आहेत, त्या बेरोजगार तरुणांना काहीतरी उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं, त्यासाठी ते हा लढा लढत आहे। आणि तुम्ही जर कोणी येऊन त्यांची बदनामी करत असाल, त्यांच्याबद्दल आक्षेप शब्द वापरत असाल तर त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की याच्या पुढे जर असं काही तुम्ही करत असाल तर आम्ही पूर्ण साळवी भावकी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू, आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणतीही गय करणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवावं आणि याच्या पुढे विचार करून तुम्ही तुमचे वक्तव्य वापरावे। एवढं बोलून मी माझे भाषण थांबवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। भावकीच्या जागेवर झालेले अतिक्रमण आनंद साळवे यांच्याबद्दल अपशब्द बोललेल्यांचा